आहे. आणि त्याचप्रमाणे वाईचे PSI अमित सुर्वे सर यांची देखील उपस्थिती आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. एक चांगले दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. SPL ची संपूर्ण टीम, आकाश बुलुंगे असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतो बंटी चव्हाण असेल, त्याचप्रमाणे आपण पाहतोय गजानन मोरे आहेत, चव्हाण सर यांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर वेळे हा संघ आहे. अल्पावधीमध्ये या संघाने आपल्या नावाचं दबदबा निर्माण केलाय. तर समोर SPL सुरूर. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे एक डिक्लेरेशन झोन मधली सिंगल स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. वेळे संघाचा विचार केला तर गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि षटक क्रमांक 1 हाताळत असताना गणेशांना आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या मॅच साठी निश्चित वेळे संघाचे देखील भरपूर पाठीराखे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. राईट आर्म ओव्हर द विकेट. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल, वाईट बॉल. अभी तो झाकी है, बाकी ट्रेलर अभी बाकी है, पिक्चर भी अभी बाकी है. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली. वेळे संघाचा विचार केला ना तर अनेक हप्पीज टुर्नामेंट मध्ये त्यांच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका बजावली आहे. आपल्या गावचं क्रिकेट पुढे नेण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु या आधीची मॅच बावधन B संघाने देखील प्रभावित केलं. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटून उठेल उद्या नव्याने, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. आजचा पराभव म्हणजे उद्याचं सामर्थ्य आहे. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य आहे. एक क्षेत्र कुठले असू द्यात आयुष्यात कष्टाला मेहनतीला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असले तर यशाला देखील पर्याय उरत नाही. त्यामुळं मेहनत हेच असेल यशाचं एकमेव सूत्र. हो खोलवर टप्प्याचा बॉल. दर्शन यंग टॅलेंट उपस्थित झालेत. आपलं स्वागत आहे. आणि विकेट येते. जबरदस्त बॉल खोलवर टप्प्याचा, परफेक्ट ब्लॉक आणि विकेट. YouTube लाईव्हच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दोन धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. षटक क्रमांक 1 ला झालेली सुरुवात. टू रन्स आर ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम SPL सुरूर. आणि आता मैदानामध्ये अजयच्या सोबत राजू असेल. यावेळेस फक्त प्लेस केलाय. राज कोळी हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळख आहे, परंतु आता संघ अडचणीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संघाला चांगली भूमिका बजावणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विचार केला तर आतापर्यंत गणेश यांनी 4 बॉल हाताळले, त्यामधले 2 धावा, एक महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरून बॉल गेलाय. पंच गणेश डिंबळे सर कळवतात इट्स अ वाईट बॉल.
गणेश डिंबळे यांचा विचार केला तर लेदर कॉर्क क्रिकेटर PDC असोसिएशनच्या अंतर्गत मोठ्या टुर्नामेंट त्यामध्ये सहभाग आणि एक पंचांची चांगली भूमिका आतापर्यंत. आउटसाइड लेग स्टंप पुन्हा एकदा वाईड प्लस सिंगल अशा टोटल 2 धावा. हेलिकॉप्टर स्ट्रोक फिरवलाय 30 यार्ड सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरून बॉल सीमारेषे जवळ चाललाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांसाठी येईल. ग्लोरियस चौकार. जबरदस्त स्ट्रोक. हेलिकॉप्टर मिनी उडवलं त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला अलॉंग द कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅपमधून बॉल फरार झाला आणि थोडासा अडथळा असताना देखील फटक्यामध्ये पॉवर होती आणि तो पॉवर जनरेट करून खेळलेला एक क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल टप्पा पडतोय. थोडीशी उसळी पाहायला मिळाली. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 9 धावा एका चौकाराच्या मदतीनं. बॅटिंग ट्रॅकवरती जर विचार केला तर अजय एक हार्ड हिटर आहे आणि मिस्टर SPL म्हणून यांना ओळखलं जातं. टीम आकाश बुलुंगे यांच्या टीममध्ये खेळत असताना अजय यांनी निश्चित खूप चांगली भूमिका बजावली आणि नाथसाहेब 11चा दणदणता विजय आपण पाहिला. स्पीड घ्या. टीम वेळे आपल्याला विनंती आहे. पंच टीम मीटिंग साठी जास्त वेळ नाहीये. आउटसाइड लेग स्टंपच्या बाहेरून बॉल चाललाय. वाईट बॉल येतोय. लेफ्ट हँडेड बॉलर मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती वेळे संघासाठी. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 10 धावा. 10 रन्स आर ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती आपण विचार करतोय बाबू. हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. टप्पा पडतोय. बाहेरच्या बाजूला वळण घेतोय बॉल परंतु वाईट बॉल येतोय. मिड विकेटला खेळलाय स्टोक. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल. बॅट चेंज घेतली. बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल एका धावेसाठी जाईल. 1 के 7 कहाणी आगे. यावेळेसचा बॉल देखील आडवा बॅटनेच खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जाईल. येतोय चौकार. इट्स अ सिक्सर. षटकार मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटनं ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्ट्रोक पाहिला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणारा एक जबरदस्त षटकार. षटकाराच्या मदतीनं 19 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा दुसरा धमाका
अजयच्या बॅट मधून आलेला काऊ कॉर्नर चिरणारा दुसरा ब्लास्ट. व्हॉट बॅटिंग यार, आउटस्टँडिंग बॅटिंग. 2 बॉल आणि 2 धमाके, कमालीची बॅटिंग मैदानामध्ये. अजय सेट ऑन फायर. अजय मोहिते नाम याद करलो. SPL खूप चांगली बॅटिंग SPL मध्ये देखील तोच फॉर्म मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आउटसाइड दिले, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, होम ग्राउंड आहे सुरूरचं आणि SPL सुरूर अर्थात सुरूर प्रीमियर लीगचा संघ मैदानामध्ये खेळत असताना खूप चांगली भूमिका आतापर्यंत अजय यांनी बजावलेली आहे. टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. हो फ्लॅटेड षटकार, लॉफ्टेड सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. 3 षटकारांच्या मदतीनं अजय यांच्या पर्सनल पूर्ण होत आहेत. 23 धावा 6 बॉल मध्ये. संघाची टोटल होते 32. स्पीडअपली मॅच ठेवा. जुना बॉल देऊन सहकार्य करा. आडवा बॅटनं ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केली गेली. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुट वरती खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड केला गेला. एक सिंगल कंप्लीट मैदानामध्ये एकाच धावेवरती थांबवलं गेलंय. एक जबरदस्त मॅच आपण अनुभवतोय. SPL सुरूर वर्सेस, एका बाजूला आपण पाहतोय SPL सुरूरचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला वेळे हा संघ आहे. आणि असोसिएशनच्या माध्यमातून रजिस्टर होणारा संघ. मनापासूनच्या शुभेच्छा तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या मॅचेससाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेचा बॉल टप्पा पडला. थोडीशी उसळी घेतली आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळाला. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. पहिल्या 2 मॅचेस मध्येच एक जबरदस्त आणि नेटकं आयोजन पाहिला मिळतंय. बॅकफुट वरती आले. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत समोरच्या दिशेना. हो डायरेक्ट हिट. एका सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड 35 या धावसंख्येवरती. हो यावेळेस स्टेप आउट झाले. त्यानंतर अपील केले पंचांचं बोट आकाशाकडे. बिग विकेट डाऊन. राजू बॅक टू पवेलियन.
राज कोळी यांचा मात्र खेळ थांबवण्यामध्ये यश आलं. 6 बॉल फेस केले, थोडेसे स्ट्रगलमध्ये पाहायला मिळाले. राज 6 बॉलमध्ये 2 धावा बनवल्या त्यांनी. 35 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात बंटी आणि बंटी 11चे सर्व असणारे दीपक चव्हाण यांचे खेळाडू आहेत. SPL साठी आपण पाहिले बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हो पहिलाच बॉल बंटीचा धमाका. जबरदस्त स्ट्रोक. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. मिड विकेट पार जाणारा, कौ कॉर्नरच्या बाहेर जाणारा एक भरगच्च फटका. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लोअर फुल टॉस होता आणि मिडल केल्यानंतर स्वीट साऊंड पहिला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार झालाय. लाजवाब स्ट्रोक. पहिल्याच बॉलचं भव्य स्वागत केलं बंटीनं. आल्या आल्या षटकार ठोकला आणि 41 धावा धावफलकावरती. अजूनही 12 बॉल महत्त्वपूर्ण आहे तिथून पुढे वेळे संघासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती आता कुणाला आमंत्रित केलं जाईल. पहिली ओव्हर गणेश यांनी हाताळली आणि पुन्हा एकदा त्यांनाच आमंत्रित केलंय. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 41 रन्स बोर्डवरती. हो यावेळेसचा बॉल समोर खेळला. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल कंप्लीट केली. एका साथीनं स्कोरबोर्ड 42 या धावसंख्येवरती आपण पाहतो. 42 रन्स आर ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. यावेळेसचा स्टोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल फरार होईल. सीमा पार येतोय चौकार. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा स्ट्रोक समोर खेळायचे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच पकडण्याचा प्रयत्न. कॅच फसलाय आणि एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट करण्यामध्ये यश. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. हो यावेळेसचा बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडली कॅच. बिग विकेट डाऊन. अजय बॅक टू पवेलियन. पर्सनली 25 धावा बनवत असताना अजयला थांबावं लागेल. एक चांगला झेल आणि विकेट मिळते गणेशांना. जबरदस्त कॅच मैदानामध्ये. अगदी शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली. पळत आले. रनिंग कॅच मैदानामध्ये पहिला मिळाला. पहा शेवटपर्यंत बॉलपर्यंत नजर ठेवली होती आणि त्यानंतर पिचवरती एक चांगला कॅच मैदानामध्ये पहिला मिळालाय. तिसरा झटका. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. 43 धावा धावफलकावरती आहेत. कुलवटप्प्याचा बॉल आहे. ऑन साईडला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. यस 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं स्ट्राईकवरती आपण जर पाहिलं ना आता बंटी असेल. एक डिक्लेअर आहे. ओके 48 धावा. स्ट्राईकवरती आपण जर पाहिलं तर हार्ड हिटर रसल. बॉल आतापर्यंत 5 बॉल झालेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर अर्थात विक्रम द रसल.
हो यावेळेस चोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड. त्यानंतर एका धावेवरती थांबवून समाधान मांडलं गेलं आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर बोर्ड वरती 4 ओव्हरच्या अखेरीस SPL सुरू 49 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक 49 धावा. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. 50 धावा धावफलकावरती आहेत. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती खूप चांगली ओव्हर हाताळत असताना प्रसादला पहिला मिळतं आपल्याला आणि एक स्ट्राईक बॉलर शेवटच्या ओव्हरमध्ये ठेवलाय आणि तो प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती. युनिक ॲक्शन आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप व्हाईट बॉल येतोय परंतु युनिक ॲक्शन देखील अनेक वेळा खेळाडू चकवण्यासाठी प्रसादला जाणलं जातं. परंतु आता इथून पुढे आपण जर पाहिलं ना तर येणारे 4 बॉल बंटीसाठी महत्त्वाचे आहेत. आत्तापर्यंत 3 बॉल फेस करत असताना 11 खेळलेत. विक्रांत यांचा विचार केला यावेळेस आडवा बॅट मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट रीजन दिल गलती कर बैठा. चुकीला नाहीये माफी. काऊ कॉर्नर फरार चौकार. राहुल गाडे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 55 धावा धावफलकावरती आणि सगळे वाईचे लिजंड खेळाडू आपल्याला पहिला मिळत आहेत व्यासपीठाच्या बाजूला. पंचावन्न 55 बॅट चेंज. त्यानंतर बॅकवर्ड रिजन एक सिंगलच्या मदतीनं स्कोर बोर्ड 56 या धावसंख्येवरती. या विकेटवरती 53 धावा देखील अनसेफ आहेत हे आपण पाहिले आधीच्या मॅचमध्ये. 53 धावांची मॅच एक बॉल ठेवून जिंकली म्हणजे या विकेटवरती निश्चित फलंदाजांनी आतापर्यंत प्रभावित केलेला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅचचा प्रयत्न फसला आणि मिड विकेट रिजन मध्ये एका क्षणाला असं वाटलं की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल परंतु इलेव्हेशन मिळालं आणि लांबी मात्र तितका बॉल नापू शकला नाहीये. आणि इथं आपण पाहिलं तर 2 धावांच्या मदतीनं 58 धावा. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर. पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल. 58 धावा धावफलकावरती आहेत. अंतको प्ले अँड मिस आणि स्ट्राईक वरती विकेट येईल. 59 धावांचं लक्ष ठेवण्यात येईल. 30 चेंडू आणि 59 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी.
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मॅच स्टार्ट होते. मॅच ऑन. पंचांचा फायनल डिसिजन. 59 धावांचं लक्ष. ओहो, यावेळेसचा बॉल ऑन साइडला. पॉवरफुल हिट आणि पंचांचा इशारा येतोय. चेरन सिक्सर. फुल टॉस बॉल. फुल टॉसचा फुल लॉस केला ऑन साइडला. सिक्सर बाईला मिळालाय. 7 धावा धावफलकावरती. वेडात मराठे वीर दौडले 7. पुन्हा एकदा सफल झाले. अक्रॉस द बॅट ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानामध्ये पाहिला मिळतोय. कमबॅक. एक तेरी गेंद है तो एक मेरी गेंद है. 7 रन्स. बोर्डवरती 59 धावांचं लक्ष. यावेळेसचा बॉल देखील चांगला आहे. टप्पा पडतोय. बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. फुल टॉस बॉल नंतर बंटी यांनी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न चांगला आहे. चं लक्ष आहे. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. एका बाजूला वेळे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण SPL सुरूर हा संघ पाहतोय. पूर्व टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दाखवली. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तो बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. ज्या पद्धतीने मॅच मैदानामध्ये चालू आहे दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्वाची आहे. 25 बॉल आणि 51 ची गरज आहे इथून पुढे. या ग्राउंडवरती 53 धावांचं टार्गेट सुद्धा सेफ नाहीये. म्हणजे अगदी फलंदाजांना प्रेमात पाडणारी खेळपट्टी. स्टेप आउट झाले. ऑन साइडला खेळला. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजय त्या रिजन मध्ये आहेत. या खेळाडूचं क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. 1 के 7 कहाणी आगे. 1 के 7 कारवा आगे. एका षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. वेळ संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर SPL सुरूर होम ग्राउंड आणि होम ग्राउंड वरती यांची देखणी कामगिरी. येणारे 24 बॉल महत्वाचे आहेत. चला स्पीडअप घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती न्यू बॉलर रेडी होत असताना पाहायला मिळेल SPL सुरूर संघासाठी. बॉलर नेम कोण आहे? आज बॉलर शुभम इज द बॉलर. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस.
यावेळेसचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला, खूप चांगला स्ट्रोक पहिला मिळतोय. गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉल फरार, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. फुल टॉस बॉल, एक चांगला गॅप फाइंड आउट केलाय. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय ऋषिराज माने यांची देखील उपस्थिती आहे. मनपूर्वक स्वागत. 13 धावा धावफलकावरती, 13 रन्स आर ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेळेस संघ अगदी अल्पावधीमध्ये या संघाने संपूर्ण तालुक्याच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना एक खेळाडू किरण आणि कुलदीप यांची जोडी. यावेळेसचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर लेंथमध्ये थोडंसा बॉल मागे ओढला, गती काढून घेतली आणि बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल पहिला मिळाला. शुभमचं कमबॅक पहिला मिळतंय. 13 धावा धावफलकावरती आहेत. कुलदीप यांचा विचार केला तर परफेक्ट ऑलराऊंडर आहेत, त्यांच्यासोबत किरण. ओहो, अकूट टप्प्याच्या बॉलवरती प्रहार आहे आणि हा प्रहार चांगला आहे. जबरदस्त टोला, आसमानी फटका, कुलदीप यांचा धमाका, कमालीचा षटकार. युट्यूबच्या माध्यमातून रिप्लेने हा षटकार पाहूया. पहा, ओव्हर द विकेट, टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर अकूट टप्प्याचा बॉलला पाठवले मिड विकेटच्या पलीकडे. नटराज मुर्दा एक शॉट पहिला मिळाला. जबरदस्त टायमिंग होतं बॉलच्या पाठीमागं आणि षटकारानंतर मॅच ऑन. 19 धावा. मॅच बॉल आला असेल, मॅच बॉल आलेला आहे, नोंद घ्या. मोबाईलची काही करा खाली. 19 रन स्कोरबोर्ड वरती, 19 रन्स अराउंड द बोर्ड. लोअर फुल टॉस, ही लाईन चांगली, एक सिंगल, तिथं फंबल आणि त्यानंतर एक धाव मिळते. लेग बिफोर विकेटसाठी अपील केलं गेलं, परंतु या टुर्नामेंटमध्ये लेग बिफोर विकेट नाही आहे, नोंद घ्या. एक सिंगल धावफलकावरती ॲड केली गेली. 20 धावा धावफलकावरती. जबरदस्त मॅच. ऑनलाईन जे प्रेक्षक जुळलेत, आपलं स्वागत आहे. थर्टी यार्ड सर्कलचा विचार केला तर 2 ओव्हर महत्वाच्या आहेत पॉवर प्लेच्या. 20 धावा धावफलकावरती. ओ प्ले अँड मेसी लाईन चांगली आहे. डॉट बॉल, थोडंसं बॉडी पासून दूरवरती बॉल ठेवलाय आणि आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवल्यानंतर ओव्हर पिच बॉल, परंतु बॅट फ्लो मधून निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. हो, यावेळेसचा बॉल, बॅट चेंज घेतली, त्यानंतर डिक्लेरेशन झोन मधून बॉल आपण पाहतो थांबवला गेला. एक सिंगल. स्कोरबोर्ड वरती स्ट्राइक रोटेट आणि 21 धावा 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 21 रन्स आर ऑन द बोर्ड. 2 षटकांचा संपलाय खेळ. 59 धावांचं लक्ष आतापर्यंत. 10.5चा नेट रन रेट आहे, परंतु रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं आपण तर 12.40, म्हणजे येणारे 18 बॉलांनी 38ची गरज. 18-38 असं समीकरण. स्पोर्ट ऑन लाईव्हचा विचार केला तर एक चांगलं दर्जेदार कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय या संपूर्ण टुर्नामेंटसाठी. आणि ज्या थीम्स आहेत ना, त्या थीम्स आपण पाहू शकता, इंटरनॅशनल थीम्स यूज केले गेलेले आहेत या टुर्नामेंटमध्ये. स्कोर टिकर, स्कोर कार्ड तुम्ही पाहू शकता. बॉलिंग ट्रॅक वरती अमित. हो, लगातारचे 2 बॉल चांगले हाताळलेत आम्ही त्यांच्याकडून. जबरदस्त बॉलिंग. SPL मध्ये देखील आम्ही त्यांनी प्रभावित केलं होतं. खूप चांगले बॉल हाताळलेत आतापर्यंत आम्ही त्यांनी. आणि या ओव्हरमध्ये देखील अमित कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना पाहिला मिळत आहेत. या 2 बॉल नंतर मॅचची कहाणी काय असेल हे पाहायचंय. हो, यावेळेसचा बॉल, 2 धावांचा कॉल आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला पोचला खेळाडू. 1 बाउन्सचा इशारा.
2 धावा. पहिला बाउन्सचा इशारा, बॅट नंबर तो स्ट्रोक खेळला आणि त्यानंतर 1 बाउन्स, पहिला बाउन्स मैदानामध्ये वॉर्न केलेला आहे. हो इथं प्ले अँड मिस, डॉट बॉल, निर्धाव बॉल. किरण यांचा विचार केला तर 9 बॉल फेस, आतापर्यंत 10 बॉल फेस केलेत आणि 10 बॉलमध्ये किरण यांनी 10 धावा बनवलेल्या आहेत. परंतु कुलदीप एका बाजूला, त्यांचे हार्ड हिट आपण पाहिलेले आहेत. स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे कुलदीप यांना. यावेळेचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, रसल आणि बॉल अचानक दिशा बदलली, सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. मॅच ऑन दोन्ही संघांसाठी आहे. 27 रन स्कोरबोर्ड वरती. 13 बॉल आणि 32 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आडवा बॅटने केलेला आहे. मिड विकेट रिजन, बॉल फरार, सीमारेषा पार, संघर्षाचा षटकार. मागणी तसा पुरवठा, डिमांड तसा सप्लाय आणि मॅच ऑन. षटकाराच्या मदतीने आता मॅच झाली वेळे संघाला ऑन. करंट रन रेट 11 वरती जाऊन पोहोचलाय या षटकाराच्या मदतीने आणि आता 33 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी वेळेत टीमला बनवाव्या लागतील. 12 बॉल आणि 26 ची गरज. येणारे 12 बॉल 26 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. रन. हो यावेळेसचा बॉल टप्पा पडतोय, बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल आहे. डॉट बॉल, महत्वाचे ओव्हर. 11 बॉल आणि 26 ची गरज आहे मॅच मध्ये. जबरदस्त लढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बंटी चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहे. ओ यावेळेस पुन्हा एकदा क्लासिकल हिट कुलदीप यांच्या बॅट मधून सुरूर सारख्या तगड्या संघाच्या विरोधात. मला वाटतं वाई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हा संघ नोंदला आणि या संघानं प्रभावित केलेला आहे. जबरदस्त कामगिरी पहिल्याच टुर्नामेंट मध्ये बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये वेळे संघ प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 39 रन स्कोरबोर्ड वरती आहे. 39 रन्स अराउंड द बोर्ड. मेन स्क्रीन वरती हा रिप्लाय पाहूया आपण. युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पाहाच्या पद्धतीनं घुटना टेक और सिक्सर देख. हो यावेळेस टर्न होणारा बॉल आहे. टप्पा पडतोय. कमबॅक. एक तेरी वाली गेंद है तो एक मेरी वाली भी गेंद है. ईट का जवाब दिया है पत्थर से. षटकार आला त्यानंतर बॉल टर्न होत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि आता 9 बॉल आणि 20 ची गरज असं इक्वेशन आहे. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट असं म्हटलं जातं. विचार विनिमय. हो याही वेळेस लगातारचे 2 बॉल. बंटी कमालीचे ओव्हर आतापर्यंत पाहिला मिळते. एक षटकार आला त्यानंतर कमबॅक आणि 2 डॉट बॉल नंतर 8 बॉल आणि 20 ची गरज आहे. हो यावेळेस एक टाकाभरला स्ट्रोक खेळ. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 7 बॉल आणि 19 ची गरज आहे. बॅटिंग ट्रॅक वरती किरण यांच्या माध्यमातून 12 बॉल फेस करत असताना 20 धावा बनवलेत तर कुलदीप यांनी 11 बॉल फेस करत असताना 20 धावा. सुरूर संघाचा विचार केला तर एक पण एक्स्ट्रा धाव दिलेली नाही आतापर्यंत. हो यावेळेसचा बॉल परफेक्ट मिडल केलाय. ऑन साइडला बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. ये रास्ते हे छेके. एक अप्रतिम षटकाराच्या मदतीने मॅच ऑन आता दोन्ही संघांसाठी.
6 बॉल आणि 13ची गरज. एका बाजूला कुलदीप तर दुसऱ्या बाजूला किरण. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये, षटकारानं मॅच ऑन. आणि आता डिस्कशन करायला भाग पाडलंय मैदानामध्ये कुलदीप आणि किरण यांनी. 6 बॉल आणि 13ची गरज. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वेळे संघाचा फॅन फॉलोअर्स वर्ग उपस्थित आहेत. अगदी गावचे अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. 6 बॉल आणि 13ची गरज. 24 बॉल आणि 46 धावांची एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते कुलदीप आणि किरण यांच्यामध्ये. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सगळ्यात मोठी पार्टनरशिप जर तुम्ही पाहिली ना तर 9 मे 2019 साली झाली होती. ती मॅच होती आयर्लंड विरोधामध्ये वेस्ट इंडिजची. शाई होप आणि जॉन कॅम्बेल या दोन खेळाडूंनी तब्बल वन डे क्रिकेटमध्ये 365 धावांची मोठी पार्टनरशिप केली होती. इतिहासामध्ये या पार्टनरशिपची नोंद आहे. बॉलर नेम प्लीज. मेन स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश यांना प्राचारण केलं. एक महत्त्वाची ओव्हर आहे. 6 बॉल आणि 13ची गरज. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील कदाचित, परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. 6 बॉल 13. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो इस मैच में पता चलने वाला है. 6 बॉल आणि 13ची गरज. एका बाजूला सुरूरचा संघ तर दुसऱ्या बाजूला वेळे संघ. अभी तो कभी कई लड़ाइयाँ बाकी है, कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, पूरा आसमान बाकी है. 6 बॉल 13ची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफूट वरती आले, कट केला. एक सिंगलचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक वरती आता कुलदीप आहेत, किरण आहेत. 5 बॉल 12ची गरज. कोण असेल हिरो या सामन्याचा? एका बाजूला किरण आहे तर दुसऱ्या बाजूला बॉलर मंगेश. मंगेश की किरण, किरण की मंगेश. 5 बॉल आणि 12ची गरज. व्हॉट अ मॅच, लाजवाब मॅच. या आधीची मॅच आठवली, 3 बॉल 8 वरून एक बॉल ठेवून मॅच जिंकली होती सुरूर संघानं. इथं 5 बॉल आणि 12ची गरज आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. हो, यावेळेस स्टोक ऑन साईडला खेळायचे तर रक्षक नाहीये त्या रिजन मध्ये. एक धाव डिक्लेरेशन झोन मधली. चांगला बॉल हाताळलाय. डिक्लेअर मध्ये खेळण्यासाठी भाग पाडले. 4 बॉल आणि 11ची गरज. अजूनही वेळ आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. ती वेळ बदलायची असेल तर चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. 4 बॉल 11ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश यांना देखील कमबॅक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत मंगेश यांनी खूप चांगले 2 बॉल हाताळलेत. आत्मविश्वास पूर्ण आहेत. वेळे वर्सेस सुरूर अशी मॅच. हो, यावेळेस आडवा बॅटनं स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे. मस्तक पे दिया है दस्तक. ये रास्ते है 4 के. 4 चौकार. मॅच ऑन. 3 बॉल आणि 7ची गरज. व्हॉट अ मॅच, आउटस्टँडिंग मॅच. मैदानामध्ये वेळे की सुरूर, सुरूर की वेळे, मंगेश की किरण, किरण की मंगेश. काय मॅच चालली आहे मैदानामध्ये. तीन बॉल आणि 7ची गरज. हो, यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल निघून गेलाय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाते. 3 बॉल आणि 6ची गरज आहे.
हो खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळला क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑन मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती थांबवलंय. पश्चिम महाराष्ट्र सिंगलच्या मदतीनं आता 2 बॉल आणि 5 ची गरज आहे. येणारे 2 बॉल आणि 5 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. या आधीची मॅच देखील तितकीच हाय व्होल्टेज आणि ही देखील मॅच. या बॉलवरती संपूर्ण सामन्याची दिशा आणि कल अवलंबून आहे. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल इन द मॅच. महत्वाचा बॉल. 2 बॉल आणि 5 ची गरज. हो यावेळेचा बॉल आडवा बॅटने खेळायचे तर रक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉलला फील्ड केला गेला. खूप चांगला बॉल. अप्रतिम. आणि आता शेवटचा बॉल आणि 4 धावांची गरज. सुपर ओव्हर होईल का. कारण 1 बॉल आणि 4 ची गरज आहे. 4 धावा डिपेंड करण्यासाठी सुरू संघ मैदानामध्ये प्रयत्न करतोय. 4 धावा बनवण्यासाठी 1 बॉल आणि 4 ची गरज. जबरदस्त मॅच. लास्ट बॉल. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. ऋषिकेश यांचा चांगला प्रयत्न. 2 धावा तर पूर्ण केल्या आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना काय घडलंय मैदानामध्ये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल. 2 धावांचा प्रयत्न करत असताना काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच. हो मंगेश स्वतःवरती नाराज. एक मिनिट पंच मेन स्क्रीन वरती या. अनबिलिव्हेबल मॅच. जबरदस्त मॅच. दोन्ही टीमांनी निश्चित मन जिंकली. काढायला लागतं पण त्यांनी ऍक्च्युली हा जागेवरतीच आहे खालचा आणि वर त्यांनी सोडलंय का.